भारतीय संविधानामध्ये भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या अंतर्गत मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या मूलभूत हक्काच्या अंतर्गत कलम 19 ते 22 या अंतर्गत स्वातंत्र्याचा हक्क किंवा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यात आलेला आहे. आणि या स्वातंत्र्य हक्काच्या अंतर्गत एकूण 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क किंवा अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहे. ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यामध्ये नंबर 1, भाषण व अभिव्यक्ती किंवा मत प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य. नंबर 2, शांततापूर्वक व निशस्त्र एकत्रित येण्याचे स्वातंत्र्य. नंबर 3, संघटना व संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. नंबर 4, भारतात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. नंबर 5, भारतात कुठेही राहण्याचा व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. आणि नंबर 6, कोणताही आपल्या आवडीचा व्यवसाय, रोजगार, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य. इत्यादी म्हणजे वरीलप्रमाणे 6 अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यसंस्थेने या मूलभूत हक्कावर बंदी आणली असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम 32 अंतर्गत दाद मागू शकतो. तसेच कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो. म्हणजेच संविधानाने आपल्याला 2 प्रकारे राज्यसंस्थेच्या विरोधामध्ये जाऊन मूलभूत हक्क हे परत मिळवू शकतो. हे आपल्याला संविधानानेच अधिकार दिलेले आहेत. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येईल की मूलभूत हक्क हे किती महत्त्वाचे आहेत.